काय मग मंडळी, खूप झणझणीत खाण्याची इच्छा होते ना? मग ही झणझणीत मिसळ तुमच्यासाठी. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कुकरमध्ये किंवा कढईमध्ये 5 चमचे तेल घालून ते चांगलं गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरं घालावं. आता त्यात 1 कप कांदा, अर्धा कप टोमॅटो घालून सगळं एकत्रित परतून घ्यावं. कांदा टोमॅटो शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. मिक्सरचं भांडं घ्या. त्यात 1 कप शिजवलेले हरभरे, 1 कप ओले खोबरे, 10 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि 1 कप हरभरे शिजवल्याचे पाणी हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यावं. कांदा आणि टोमॅटो शिजल्यावर त्यात मिक्सरला लावलेलं वाटण घालून परतून घ्यावं. वाटण 10 मिनिटं लो फ्लेमवर शिजत ठेवावे, त्यामुळे उसळीला आगळी वेगळी चव येते. आता त्यात 2 चमचे तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे चिकन मसाला, हळद आणि 1 चमचा मीठ घालून सगळं परतून घ्यावं. आता त्यात 5 कप शिजवलेले हरभरे घालून पुन्हा परतून घ्यावं आणि त्यात 10 कप पाणी घालावे. 15 मिनिटं हाय फ्लेमवर उसळ शिजत ठेवावी. शेवटी कोथिंबीर घालून उसळ म्हणजेच मिसळ सगळ्यांना फरसाण, कांदा, लिंबू आणि पावासोबत सर्व करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.